नमस्कार मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे। त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि तुम्ही चॅनलवर नवीन पहिल्यांदा आलेले असल्यास आपल्या स्वप्नील यावले या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण आपण आपल्या चॅनलवरती मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग ट्युटोरियल घेऊन येत असतो। व्हिडिओसाठी लागणारे जे मटेरियल आहे ते तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन इझिली यूज करू शकता। त्याचबरोबर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता। आपण मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन देत असतो। चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ न गमावता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तुझ्या बिना कसं करू प्रेमाचा मिसा रे हीच मनोकामना हे माझ्याकडं बघत या बोललेल्या जीवनाच्या चालीची झाली अशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। मी अलाइट मोशन ओपन केलेलं आहे। मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकेपिकची लिंक दिली आहे। बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचं आहे। तुमच्यासमोर अशा प्रकारचं बिटमार्क प्रोजेक्ट ओपन होणार आहे। लक्ष आहे करून मीडिया फायलवर जाऊन तुम्हाला ज्या फोटोवर अशा प्रकारचे व्हिडिओ बनवायचा आहे फोटो इथे सिलेक्ट करायचा आहे। मी हा फोटो सिलेक्ट करतो। त्यानंतर त्याला 12.700 बीटपर्यंत घेऊन जायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर त्याला सर्वात खाली घेऊन यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर फर्स्ट ग्रुप लेअरवर क्लिक करून एडिट ग्रुपवर जाऊन फोटोवर क्लिक करून कलर अँड फिरव जाऊन स्टारवर जाऊन आपला आणखी इथे एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे। मी तुम्हाला दाखवतो, हा फोटो ॲड करून दाखवतो अशा प्रकारे। त्यानंतर अशा प्रकारे फोटो ॲड करून झाल्यावर आपल्याला सेकंड बीटवर पण सेकंड ग्रुप लेअरवर पण आपल्याला फोटो ॲड करायचा आहे। अशा प्रकारे इथे क्लिक करून कलर अँड फिल्ममधून स्टारवर जाऊन आपला फोटो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। मी हा फोटो सिलेक्ट करतो अशा प्रकारे। त्यानंतर पुन्हा आपल्या ह्या ग्रुपवर पण फोटो ॲड करायचा आहे। एडिट ग्रुपवर जाऊन फोटो क्लिक करून कलर अँड फिल्म जाऊन स्टारवर जाऊन आपला इथे फोटो ॲड करून घ्यायचा आहे। मी हा फोटो ॲड करतो अशा प्रकारे आपले तिन्ही फोटो ॲड झाल्यावर आपल्याला 12.700 बीटवर जायचं आहे। इथे जाऊन प्लसवर क्लिक करून आणखी आपल्याला फोटो ॲड करायचे आहे। मी हा फोटो ॲड करतो। त्याला फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचं आहे आणि त्याला ह्या बीटपर्यंत घेऊन जायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला आणखी फोटो ॲड करायचे आहे। मी हा फोटो ॲड करतो। जास्तीचा पार्ट कट करून टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला आणखी फोटो ॲड करायचे आहे। मी हा फोटो ॲड करतो। त्या जास्तीचा पार्ट कट करायचा आहे अशा प्रकारे। आपल्याला मी हा एक आणखी फोटो ॲड करून घेतो अशा प्रकारे। आपल्याला आपले फोटो ॲड झाल्यावर आपल्याला बॅक जायचं आहे। आपल्या शेकेपिकमध्ये जायचं आहे। आपला फर्स्ट फोटो जो आहे त्याचा इफेक्ट जो आहे इथे जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे। त्यानंतर पुन्हा आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवर जाऊन आपल्या फर्स्ट फोटोला हा इफेक्ट इथे जाऊन पेस्ट करून द्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर 12.700 बीटवर जाऊन प्लसच्या ॲपवर क्लिक करून मीडिया फायलवर जाऊन मी तुम्हाला टेलिग्रामला आपला इफेक्ट दिलेला आहे तो तिथून तुम्ही यूज करू शकता डाउनलोड करून। तो आपल्याला इथे इफेक्ट ॲड करायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर त्याचा जास्तीचा पार्ट अशा प्रकारे इथे जाऊन ब्लेंडिंगमधून लाईटमधून स्क्रीन करून टाकायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर पुन्हा हा सिलेक्ट करायचा अशा प्रकारे। इथे जायचं आहे, कॉपी लेअर करायचा आहे। त्यानंतर आपल्या पुन्हा बीटवर जाऊन इथे जाऊन पेस्ट करून द्यायचा आहे। त्यानंतर पुन्हा इथे जाऊन पेस्ट करून द्यायचा आहे। त्यानंतर इथे जाऊन पेस्ट करून द्यायचा आहे। नंतर इथे जो आहे हा जास्तीचा पार्ट कट करायचा आहे अशा प्रकारे। झाल्यानंतर आपल्याला पुन्हा आपल्या 12.700 बीटवर यायचं आहे। मीडिया फायलवर जायचं आहे आणि हा टेक्स्ट PNG आपल्याला ॲड करायचा आहे। त्याला शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे। त्याला आपल्याला चांगल्या
प्रकारे मूव अँड ट्रान्सफॉर्ममधून आपल्याला जिथे पाहिजे आपल्याला तिथे ॲडजस्ट करून टाकायचं आहे अशा प्रकारे. अशा प्रकारे झाल्यानंतर आपल्याला फर्स्ट वर यायचं आहे, आपल्या प्लसवर जायचं आहे आणि जो आपला ब्लॅक शॅडो PNG आहे तो ॲड करायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर त्याला मूव अँड ट्रान्सफॉर्ममधून इथे जाऊन चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करायचं आहे अशा प्रकारे आणि त्याला शेवटपर्यंत त्याला घेऊन जायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर 12.7च्या बीटवर येऊन त्याला इथे कट करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर त्याला आपल्याला सर्वात खाली घेऊन यायचं आहे फोटोच्या वरतो अशा प्रकारे. झाल्यानंतर इथे पण 12.7 नंतर त्याला आपल्याला खाली घेऊन यायचं आहे फोटोच्या वरतो अशा प्रकारे. अशा प्रकारे झाल्यानंतर आपल्याला एक वेळा बॅक जायचं आहे, आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. आपल्या ह्या ज्या 2 लेअर आहे इथे जाऊन कॉपी 2 लेअर्स करायचे आहे. पुन्हा आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवर जाऊन पेस्ट 2 लेअर्स करायचे आहे अशा प्रकारे. केल्यानंतर इथे पुन्हा ते सिलेक्ट करायचे आहे आणि त्यांना शेवटपर्यंत इथे क्लिक करून घेऊन जायचं आहे. अशा प्रकारे आपला पूर्ण व्हिडिओ तयार झालेला आहे. इथे जो व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.